कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 8. दुसऱ्या दिवशी निखिलने सगळ्या कागदपत्रांवर अक्षय आणि परीच्या सह्या घेतलेल्या होत्या आणि ऑफिशियल दोघांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे असं मंजूर केलेलं होतं. राजवी चिकूला जवळ बोलवून आजींनी सांगितलं की आता हेच तुझे मॉम डॅड आहेत. आजपासून तू यांना त्या दोघांना मॉम डॅडच म्हणायचं. हे ऐकून त्या दोघी खूप खुश होऊन उड्या मारू लागल्या होत्या. राजवीने परीला मम्मा म्हणताच तिचं मन स्तब्ध झालं. तिला सुद्धा खूप आनंद झाला होता. कुणीतरी आपल्याला मम्मा म्हणतंय आलेल्या जबाबदारीचीही तिला जाणीव झाली होती. तिने हसत दोघींना जवळ घेतलं आणि त्यांच्या गालांवर ओठ टेकवले. त्या दोघींनीही तिचंच ते अनुकरण करत तिच्या दोन्ही गालांवर ओठ टेकवले होते आणि घरभर पडू लागल्या होत्या. त्या दोघींना असं हसत खेळत बघत असताना सगळेजण घरातल्यांनी आनंदाचा दिवस साजरा केला होता. अक्षय म्हणाला, डॅडा मला अजून एक बोलायचं होतं तुमच्यासोबत आणि ते पण महत्त्वाचं. अक्षयने म्हणताच डॅडा म्हणाले, स्टडी रूममध्ये चाल. कारण काहीतरी गंभीर आहे असं जाणवलं होतं त्यांना सुद्धा त्याच्या चेहऱ्यांवरून. म्हणून सगळ्यांना आनंदात बघून हसत होते ते दोघीही आता स्टडी रूममध्ये आलेले होते. आता बोल अक्षय, काय बोलायचं तुला? डॅडा ऑफिसमध्ये जरा गडबड जाणवती आहे. म्हणजे आपला स्टॉप ओके आहे पण लेडीज स्टॉपबद्दल बोलायचं होतं मला थोडं. डॅडा काही महिने झालेत लेडीज स्टॉपच्या सुट्ट्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि रिझन विचारलं तर त्यांचं नेहमीच सांगतात त्या. मलाही नक्की कळत नाही आहे काय आहे म्हणून ते. पण असं काहीतरी आहे डॅडा जे घडतंय पण दिसत नाही आहे. खरं तर आपल्यापर्यंत पोचत नाही आहे. याचा काय तो निकाल लावायलाच हवा डॅडा. तो मी लावेनच नो डाऊट. पण मला अजून कोणीतरी हवंय आहे ज्याला ऑफिसमध्ये ओळखत नाही. त्याच्यासाठी ती अनोळखी व्यक्ती असेल आणि त्याचे प्रॉब्लेम आपल्यापर्यंत पोचले पाहिजे डॅडा. तो खूप नाराज झालेला होता. डॅडॅंनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला आयडिया दिली. हे बघ बेटा, काय करू शकतो आपण? परीला तसंही तू तुझी एम्प्लॉय म्हणून ऑफिसमध्ये जॉईन करून घेतलेला आहेस ना, मग काय हरकत आहे? तिला तिथं आपल्या नावाने ओळखत तर कोणीच नाही आहे ना. तिला बोलव जरा इकडं. असं म्हणून त्यांनी खाली कॉल करून परीला स्टडी रूममध्ये पाठवायला सांगितलेलं होतं. तिने येताना त्या दोघांसाठी कॉफीसुद्धा आणलेली होती. कॉफी हातात घेऊन डॅडा म्हणाले, बस बेटा, मला थोडंसं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. त्यांच्या वाक्यावर तिचं हृदय धडधड करू लागलेलं होतं. काही चुकलं की काय आपल्याकडून असं तिला वाटू लागलेलं होतं. तिची चुळबुळ बघून डॅडा पुढे म्हणाले, रिलॅक्स बेटा, नको टेन्शन घेऊ. मला ऑफिसबद्दल बोलायचं होतं तुझ्याशी. बाकी दुसरा कोणताच विषय नाही आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. ऑफिस म्हणताच तिने डॅडाकडे बघितलं. तिला वाटलं की ऑफिस सोडायला सांगतात की काय म्हणून. पण डॅडांनी तिला जास्त विचार करून न देता पुढचं सांगायला सुरुवात केली. परी, तू जे ऑफिसमध्ये जातेस ना त्याच ऑफिसचं नाव काय आहे सांगशील का जरा? तिने लगेच नाव सांगितलं, एडी एम्प्लॉयर. त्यावर डॅडाचे पुढं बोलले, त्याचा फुल फॉर्म माहीत आहे का ग तुला? तिने नकारमार्थिक मान हलवली. गालात हसत डॅडा म्हणाले, अक्षय दामोदर एम्प्लॉयर. ते ऐकून तिचे डोळे बटाटा एवढे मोठे झालेले होते. परी म्हणाली, म्हणजे ती आपलीच कंपनी आहे डॅडा? डॅडांनी हो म्हणून फक्त मानेने सांगितलं. पण लगेच तिच्या डोक्यात सुधीरचे वागणं सुद्धा आलेलं होतं. तिच्या डोक्यात भरभर चक्र फिरू लागलेली होती. कारण काही जरी असलं ना तरी ती हिंमतवाली होती. गावाकडची असल्यामुळं कुस्ती आणि गनिमी कवा ही चांगलीच तिला जमत होती. इथं आल्यापासून तिचं हे रूप कोणाला दिसलेलंच नव्हतं. किंबहुना ते दाखवण्याची वेळ ती कधी आलेलीच नव्हती. हे गुप्त गुण होतेच मॅडमचे, जे अजूनपर्यंत कुणालाच माहिती नव्हते आणि कळाले सुद्धा नव्हते. बघू याचा काही फायदा होतो का ते. डॅडा, जर ती आपली कंपनी आहे तर माझे बॉस म्हणून सुधीर सर का बरं येतात? ते तर यांनी यायला हवं ना मग बॉस म्हणून. डोळे बारीक करून तिने अक्षयकडे बघतच म्हणाली. आणि बस तिच्या त्या डोळे बारीक करण्याच्या आधीवर झाले फिदा अक्षयराव. डॅडा पण अक्षयकडे बघून लागले की असं काय बोलत आहे ती म्हणून.
पण जेव्हा त्या दोघांना असं एकमेकांकडे बघताना पाहिलं तेव्हा तेही हसू लागले आणि हे दोघे पटकन भांडणावर आले. नजर चोरून बघू लागले. डॅडा म्हणाले, बेटा याने तुला असं का नाही सांगितलं ते तर मला माहिती नाही. ते तू नंतर निवांत विचारा त्याला. असं म्हणून डॅडा पुन्हा हसू लागले होते. पण आता या दोघांनाही कुठतरीपर्यंत लपावं असं झालेलं होतं. ती तर लाजून खाली मान घालून होती. तिने वरती सुद्धा केली नाही. पण डॅडांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. परी, मी काय सांगतो ते ऐकून घे बेटा. खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त हुशार लेडीज टॉप आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वारंवार सुट्ट्या होत आहे. भरीसभर त्याचं हॉलिडे रिझनही मिळत नाही आहे आपल्याला. त्यामुळे बराचसा लॉस होतोय आपल्या कंपनीचा. तर माझं मत हे आहे की तू त्यांच्याशी बोलावं. मालकीन म्हणून नाही तर एम्प्लॉई म्हणून बोलावं आणि त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तू जाणून घ्यावंस असं मला तरी वाटतं. कंपनीमध्ये कोणालाच माहिती नाही तू दामोदरांची सून आहेस म्हणून. त्याचा फायदा आता आपल्याला करून घ्यायचा आहे. इतकं बोलून डॅडा तिथंच थांबले. पण तिचे विचार सुरू झालेले होते. परी म्हणाली, डॅडा एक बोलू का? डॅडा म्हणाले, बोल ना परी, काय बोलायचं तुला? परी म्हणाली, डॅडा जर मी काही सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का माझ्यावर? तेवढ्यातच अक्षय बोललाच, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर ही जबाबदारी तुला देतोय ना आम्ही. परी म्हणाली, डॅडा याचं रिझन थोडं मला माहितीच आहे. पण कितपत खरं आहे त्यासाठी मला पुरावे द्यावे लागतील तुम्हाला. म्हणून मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगत तुम्हाला. पण डॅडा आपल्या कंपनीमध्ये लेडीजना टॉर्चर केलं जात आहे. त्यांच्यावर जबरदस्ती केली जात आहे डॅडा. डॅडा म्हणाले, व्हॉट? काय बोलतेस ग तू? कळते का तुला परी? परी म्हणाली, सी डॅडा आताच म्हणाले होतेस ना मी. विश्वास ठेवाल का तुम्ही माझ्यावर? तेच तर सांगत होती ना मी. तिच्या डोळ्यात खरापणा दिसत होता म्हणून डॅडा पुढे म्हणाले, बेटा तू मला नीट सांग सगळं. तू इतके दिवस झाले तिथं आहेस म्हणजे काहीतरी जाणवलं असेल ना तुला? परी म्हणाली, हो डॅडा, मला जाणवलेलं सुद्धा आहे आणि अनुभवलेलं सुद्धा आहे. पण मला उत्तर देता येत नाही त्याचं. पण बाकीच्या का गप्पा आहेत याचं कारण शोधायचं आहे. मगच मी तुम्हाला ती प्रूफ करून दाखवू शकते. डॅडा म्हणाले, ठीक आहे बेटा, तू लवकरच शोध घे याचा. आम्हीही काहीतरी करून शोधण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या दिवसापासून दोघांचं रुटीन सुरू झालं होतं. पहाटेपासून परीची गडबड सुरू झालेली होती. ऑफिस आणि घर यामध्ये तिची धावपळ होतच होती. राजवीने उठल्या उठल्या तिला मम्मा म्हणून हाक मारली. तिनेही तिला उचलून जवळ घेत तिचा लाड केला. सेम तसे चिकूनेही केलं. दोघींचं आवरून खाऊ घालून परीही तयार झालेली होती ऑफिसला जायला. मनातच मोठा श्वास घेतला तिने, कारण आजपासून नवीन स्टाक सुरू होणार होता तिचा. पण या मुलाला चांगला धडा शिकवायचा असं तिने मनातच ठरवलेलं होतं. देवाच्या पाया पडून ती बाहेर आली तर अक्षय तिथेच गाडीला टेकून तिची वाट पाहत उभा असलेला दिसला तिला. तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तिनेही त्याला स्माईल दिली आणि त्याच्या जवळ आली. त्याने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला होता की परी म्हणाली, आहो तुम्ही जा कारणे, मी नेहमीसारखीच बसने येईल. तिच्या या वाक्यांवर गोंधळून त्याने तिच्याकडे बघितलं आणि अक्षय म्हणाला, परी या आधीच्या गोष्टी आहेत ना, आताची गोष्ट वेगळी आहे. आता तू माझी बायको आहेस ना. आणि तसंही दोघांचं एकच ऑफिस आहे तर कशाला मग अशी फॉर्मॅलिटी हवी आहे? परी म्हणाली, मान्य आहे मला, आपण एकाच ठिकाणी जातोय. पण तुम्हीच विचार करा ना, आपण एकत्र गेलो तर मला किती अडचणी येतील. आणि तसंही ऑफिसमध्ये माझे बॉस तर सुधीर सर आहेत ना. तुम्हाला तर मी ओळखत सुद्धा नाही. मग मी कशी येणार तुमच्यासोबत? आणि या सगळ्यामुळं मला जी माहिती हवी आहे तीही सुद्धा मिळणार नाही. येतंय ना तुमच्या लक्षामध्ये मी काय बोलते ते? त्याने नाराजीतच हो म्हणून सांगितलं. त्याचा नाराज झालेला चेहरा बघून तिलाही कसं तरी झालं. तिने त्याला म्हणाली, आहो ऐका ना, एवढं प्रकरण झालं ना की आपण एकत्र जाऊ ऑफिसला. आपण नंतर सुरुवात करूया. पण ऑफिसच्या अलीकडंच थांबायचं हो ना गाडी?
नाहीतर उगाच ऑफिसमध्ये चर्चा होईल. त्यानेही ओके म्हणून कार चालू केली आणि निघून गेला. ही परी तशीच बस स्टॉपवर आली आणि बसने ऑफिसला निघून गेली. आज काहीतरी चांगलाच प्लॅन करून परीला स्टोरूममध्ये बोलवायचं आणि असा खुनशी विचार सुधीरच्या मनात सुरू झालेला होता. आणि सुधीरचा काही करून आज खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असा निर्धार परीने सुद्धा केलेला होता. ती विचार करतच ऑफिसला पोचली होती. रेखा आणि मोनिका तिचीच वाट पाहत होत्या, कारण सुधीरच्या मनात काय आहे ते परीला सांगायलाच हवे, जेणेकरून तिची तरी फरफट नको व्हायला. कारण परीने थोड्याच दिवसात सगळ्यांची मनं जिंकलेले होते, प्रेमळ वागण्याने, प्रेमळ स्वभावाने. त्यामुळेच ही त्या सुद्धा तिची काळजी करतच होत्या. परी आली तशी दोघींनीही तिला गेटवरच गाठले. तिला गार्डनमध्ये घेऊन निघालेल्याच होत्या त्या, पण सुधीरने नेमकं त्यांच्या केबिनमधून खिडकीमधून बघितलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यांवर राग जमा झालेला होता. त्या दोघीही परीला सगळं सांगतील म्हणून थोडासा तो सुद्धा घाबरलेला होता. पण त्याने तिला कळले तरी काय करणार आहे ती? तिला कुठं माहिती आहे तिचा बॉस कोण आहे ते म्हणून? जाऊन जाईल कुठे ती, असा विचार केला. पण त्या दोघींना हिला सत्य सांगण्यापासून रोखण्यासाठी त्याने मोनिकाला फोन केला होता. त्याचा फोन बघून ती तर उभ्या जागीच थरथरू लागली होती. रेखाने तिची हालत बघता तिचा फोन उचलला आणि समोरून त्याने बोलायला सुरुवात केली होती. जर परीला हे सत्य कळाले तर तुमच्या दोघींचीही व्हिडिओ आत्ताच्या आता सोशल साईडवर अपलोड करेल मी, तेही या साईडवर. विचार करून तिला सत्य सांगा काय ते म्हणून. काय या शब्दांवर भर देऊन त्याने फोन कट केला होता. पण त्याचे शब्द ऐकून रेखा ही जागेवरच गुंतली होती. तिला सुद्धा भीती वाटू लागलेली होती. परी फक्त या दोघांचे हावभाव बघत होती. तिला नक्की काय चाललेलं आहे ते सुद्धा कळालेले नव्हते. पटकन रेखानेच भानावर येऊन मोनिकाला डोळ्याने खुणावले आणि परीला त्या म्हणाल्या, काही नाही ग परी, ते तिच्या घरच्यांचा फोन आलेला होता ना, तेच तिची आजी जास्त आजारी आहे ना म्हणून. नको जास्त विचार करूच ग तू. पण त्यांचे डोळे मात्र वेगळंच काहीतरी सांगत होते. नक्की काहीतरी आहे, कारण या दोघीही काहीतरी लपवत आहे माझ्यापासून, पण कळेलच लवकर. म्हणून तिने विषय तेथे सोडून दिला. पण जशी तिची नजर वरती गेली तसा सुधीर तिच्या नजरेत पडला आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात आला होता. आणि मनातच तिने विचार केला, याच दोघी आजच्या आजच सत्य काय ते सांगतीलच मला. म्हणून त्याच्यासोबत ती वरती आली. तिला वरती आलेलं बघून सुधीरने मात्र एक निश्वास सोडला, कारण इतक्यातच त्याचं सत्य परीला कळू द्यायचं नव्हतं त्याला. तिला तडफदांना बघायचं होतं त्याला. जीवासाठी तिने गयावया करताना त्याला आनंद घ्यायचा होता. म्हणून त्याचं सत्य इतर कोणाकडून तिला नाही कळालं पाहिजे असा त्याचा अट्टहास होता. आज त्याला परीला मिळवायचंच होतं. पण तितक्यातच त्याच्या डेस्कवरचा लँडलाईन वाजला. अक्षयने सगळ्या एम्प्लॉयांना त्याने मीटिंग रूममध्ये बोलवायला सांगितलेलं होतं, नवीन जॉईनिंग असलेल्या सुद्धा मुली. त्यामुळे त्याने सध्या मनातले विचार मनातच ठेवले होते आणि कामाला लागला होता. मीटिंग रूममध्ये सगळे एम्प्लॉई एकमेकांकडे बघत होते, कारण अक्षयला प्रत्यक्षात जास्त कोणी पाहिलेलं नव्हतं म्हणा. सुधीरकडूनच त्यांची कामं पूर्ण होत होती. त्यामुळे त्यांच्या केबिनमध्ये जास्त कोणाला अलाउड सुद्धा नव्हतं. त्यात आज मोठे सरही येणारच होते अशी ऑफिसमध्ये चर्चा चाललेली होती. मोठे सर येणार म्हणजे काहीतरी गंभीर विषय आहे हे सगळ्यांनाच कळालेले होते. परीला तर सगळेच माहिती होते म्हणा आधी, त्यामुळे ती सुद्धा बिनधास्त होती. पण आपल्याला काहीच माहिती नाही असे ती दाखवत होती. मोठे सर आलेत ही बातमी सगळ्या स्टॉपमध्ये पोचलेली होती. तेवढ्यातच मीटिंग रूमचा दरवाजा उघडून अक्षयने आतमध्ये एंट्री केली. त्याचा तोरा बघूनच कितीतरी जणांचे तोंड उघडेच पडले होते. ऑफिसमधला लेडीज स्टॉफ ज्यांनी त्याला बघितलेलं नव्हतं त्याही डोळे फाळून त्याच्याकडे बघू लागलेल्या होत्या. त्याच्यासाठी हे सगळं नवीनच होतं म्हणा. पण परी मॅडम मात्र रागाने सगळ्यांकडे बघत होत्या. लाईफमध्ये हा माझा नवरा आहे आणि बघता या तिच्या जेलसी बघून अक्षय मनातल्या मनात हसत होता. डॅडही तिच्याकडे आणि अक्षयकडे बघत हसत होते.
हळूच त्यांनी घसाखा करून दोघांनाही भानावर आणले होते आणि अक्षयने नवीन प्रोजेक्ट संबंधात चर्चा सुरू केली. त्याने प्रोजेक्ट कसा आहे, कसं त्याचं आपल्याला करायचं आहे, सगळी माहिती त्यांनी थोडक्यात सगळ्यांना माहिती दिलेलीच होती आणि या प्रोजेक्टसाठी सगळ्यांना प्रेझेंटेशन बनवायला सांगितलेले होते. ज्याचे प्रेझेंटेशन बेस्ट असेल त्यालाच त्या प्रोजेक्टचा हेड बनवण्यात येईल आणि त्यांचीच टीम निवडण्याची संधी दिली जाईल, असे सगळ्यांना सांगितलेले होते. मोठ्या प्रोजेक्टसाठी सगळी माहिती देऊन डॅडने सगळ्या जेंट्स एम्प्लॉयांना बाहेर जायला सांगितलेलं होतं. असं अचानक फक्त लेडीजला थांबवून घ्यायचं कारण कोणालाही कळालेलं नव्हतं. काय काम असतं लेडीजसोबत असं सगळ्यांना वाटत होतं. सगळेच गोंधळून बघत होते त्यांना. पण बॉसची ऑर्डर म्हणून ते काहीच न बोलता बाहेर निघून गेले. सगळे गेले तरीही सुधीर अजूनही तेथेच उभा होता. त्याचं लक्ष अक्षय काय बोलणार याकडेच होतं. पण परीचे बरोबर त्याच्याकडे लक्ष होते. डॅड बोलायला सुरुवात करणार तितक्यातच परी सुधीरला म्हणाली, सुधीर सर, तुम्ही गेला नाहीत अजून बाहेर. सरांनी सगळ्या पुरुष एम्प्लॉयांना बाहेर जायला सांगितलेलं आहे. तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे. मग तुम्ही एम्प्लॉयचे आहातच ना, मग तुम्ही सुद्धा बाहेर जा. तरी तुम्ही गेला नाहीत अजून. काय कारण आहे? परीच्या बोलण्यावर मनातच दात ओठ खात पण वरवर हसून सुधीरने उत्तर दिलेच होते. काय आहे ना परी मॅडम, मीही बॉसचा पर्सनल असिस्टंट आहे. त्यामुळे इथं जे काही मीटिंग होईल ना त्याची डिटेल मला नंतर सरांना द्यावे लागतील ना, म्हणून मी इथं थांबलेला आहे. त्याची नजर मात्र परीला बसल्या जागेवरून कळली होती. त्याचवेळी डॅडांनी पण त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या नजरेनेच तो परीकडे कोणत्या उद्देशाने बघत आहे ते सुद्धा त्यांना कळालेलं होतं. म्हणून त्यांनी, सुधीर परीबरोबर बोलती आहे, इथं फक्त लेडीजचेच काम आहे, तुलाही बाहेर जायला हवं. सुधीर म्हणाला, पण सर, इथल्या मीटिंगच्या डिटेल. तेवढ्यातच अक्षयचा खणखणीत आवाज आला, इथल्या मीटिंगच्या डिटेल्स परी मॅडम देतीलच आम्हाला. तू बाहेर जाऊ शकतोस आता आणि पुढच्या 1 तासांसाठी कोणालाही आत पाठवू नकोस. जा. त्याने जायला सांगितलंच तर सुधीरला नाईलाजाने का होईना बाहेर जावेच लागले. पण मनातच परीवर राग करतच होता तो. तिचा खूप राग आलेला होता त्याला. आज अजून एकदा त्याच्या परीमुळे अपमान झालेला होता. शिवाय मीटिंगमध्ये काय चर्चा होणार आहे हेही त्याला कळणार नव्हते आता. त्यामुळं अजूनच तो परीचा राग करू लागलेला होता. पण सध्याला त्याला कोणावरही राग दाखवता येणारच नव्हता. त्यामुळे त्याने केबिनमध्ये जाऊन काम करायचे ठरवलेले होते आणि तो सुद्धा निघून गेला. इकडे तो बाहेर गेला तसं अक्षयने बोलायला सुरुवात केलेली होती. या काही महिन्यात तुम्हाला सगळ्या स्टॉपच्या खूपच सुट्ट्या पडलेल्या आहेत, पण याचं कोणतंही सॉलिड कारण अजूनही मला मिळालेलं नाही आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी तुमची अडचण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. पण नक्की काय आहे असं ज्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या इतक्या सुट्ट्या होत आहे, मला काही कळत नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही कारण असेल तर तुम्ही मला सांगू शकता. असं काही नाही आहे की जे तुम्हाला मला सांगायचं आहे पण सांगता येत नाही आहे. असं काही असेल तर तुम्ही मला बिनदिक्कत सांगू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा, इथं तुमचा बॉस म्हणून नाही तर मी तुमचा एक भाऊ म्हणून बोलत आहे. जे काही असेल ते मनमोकळेपणाने तुम्ही मला सांगू शकता, न हिचकिता. त्याच्या बोलण्याने खरं तर सगळ्या जणीच्या मनात ओठांपर्यंत आलेले होते शब्द. हा पण तर त्याच्याच आयुष्यात कुठे घेऊन जातोय त्यालाच माहिती होतं. शेवटी कोणीच काही बोलत नाही आहे हे बघून अक्षयने मीटिंग आवरती घेतली होती आणि सगळ्यांना जायला सांगितलं. सगळे गेल्यावर डॅडा आणि अक्षयने काही वेळ आपसात चर्चा केली आणि तेही घरी निघून गेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.